आता शिवजयंती आली. शिवजयंती आल्यानंतर सगळेजण म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे कशाला यायचं राजांनी जन्माला? ही झालेली आपल्या स्वराज्याची दुर्दशा बघायला. कारण राजांनी हे स्वराज्य का निर्माण केलं? त्या यवनांच्या तावडीतून स्त्रियांना सोडवलं आणि त्यांना सुरक्षित वाटावं म्हणून हे स्वराज्य राजांनी निर्माण केलेलं आहे. परंतु त्याच जर स्वराज्यामध्ये आज स्त्रीचा अपमान होत असेल तर राजांना आपण का बोलवावं? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. एक गोष्ट लक्षात ठेवा, राजांनी एक शिकवण दिली, परस्त्री माते समान. ते काय फक्त व्याख्यानातून बोलण्याकरिता आणि कीर्तनातून सांगण्याकरिता आणि वहीमध्ये लिहिण्याकरिता नाही, त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. शिवजयंती आली की सगळेजण चंद्रकोर लावतात, महाराजांसारखे मोठे मोठे पोशाख घालतात, दाढी राजांसारखी वाढवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजांना बाह्य अंगातून स्वीकारण्यापेक्षा राजांचं गुण अंतरंगात घ्यायला शिका. म्हणजे राजांना डोक्यावरती घेण्यापेक्षा राजांना डोक्यात घ्यायला शिका, तर आपण जीवनात नक्की यशस्वी होईल. त्याच्यामुळं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अशी हाक देण्यापेक्षा राजा आपलं स्वराज्य राखण्यासाठी आम्ही आहोत, तुम्ही काळजीच करू नका असे म्हणणारे शंभूराजे, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी राजे प्रत्येक घराघरात जन्माला आले पाहिजे, तर खरी आपली शिवजयंती साजरी झाली. आपण जर पाहिलं तर बाहेरच्या जगातील लेकरं फार कम नशिबी, कारण त्यांना प्रेरणा देण्याकरिता स्पायडरमॅन तयार करावे लागले. बाहेरील जगातील लोकांना, त्यांच्या लेकरांना प्रेरणा देण्याकरिता त्यांनी स्पायडरमॅन तयार केले, त्यांनी सुपरमॅन तयार केले. पण भाग्य आपल्या महाराष्ट्राचं की आपल्या लेकरांना प्रेरणा देण्याकरिता खुद्द छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभूराजे या महाराष्ट्रात जन्माला आले. आवडलं तर जोरात वाजवा टाळ्या. उगं वाजवायचं म्हणून टाळ्या वाजवू नका. आणि माझ्या तर कीर्तनात नको वाजवायच्यात ना, मोठ्याने टाळ्या वाजवायच्या. कारण टाळी वाजवल्यानंतर माणसाला हार्ट अटॅक येत नाही. ज्याला वाटतं 2-4 वर्ष चांगलं जगावं त्याने तरी कमीत कमी कीर्तनात बसल्या टाळ्या वाजवा. विठ्ठल कलम नव्हते, कायदे नव्हते, तरीही सुखी होती प्रजा. माझं वाक्य नीट आहे का? कलम नव्हते, कायदे नव्हते, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती बसलेला होता माझा जाणता छत्रपती शिवाजी राजा, माझा जाणता छत्रपती शिवाजी राजा. आपण जर पाहिलं तर रशियातील पंतप्रधान आलते आणि ते आल्यानंतर गाईड्सने सांगितलं की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारा ताजमहाल दाखवू का तुम्हाला गोल्डन टेम्पल दाखवू? आणि त्यावेळेस पंतप्रधानानं सांगितलं की मला तुमचं गोल्डन टेम्पल बघायचं नाही, मला तुमचं प्रेमाचं असणारं ते ताजमहाल पाहायचं नाही, पण माझ्या देशामध्ये ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो त्या राज्याचा मला रायगड पाहायचंय. हे रशियाच्या पंतप्रधानाने दिलेलं उत्तर आहे. आपण जर पाहिलं तर निष्ठा कशी असावी, मावळ्यांची जशी निष्ठा होती, छत्रपती शिवाजी राजे गोवळकोंडाच्या दिशेने निघालेले, दक्षिणेला चाललेले, महाराज पालखीमध्ये बसलेले, पुढं सैन्य आहे, पाठीमागं सैन्य आहे. आणि अचानक महाराजांची पालखी थांबली. महाराजांच्या लक्षात आलं नाही पालखी का थांबली. महाराजांनी पडदा बाजूला केला आणि बाहेर पाहिलं तर रणरणत रखरक्त करणारं वाळवंट. अरे गोवळकोंडा तर कोसो दूर, मग पालखी का थांबली? तसे एक शिलेदार पळत आला. राजा राजा तो गोवळकोंड्याचा बादशहा तुम्हाला जातीनं भेटायला येतोय. राजे पालखीतून खाली उतरले. त्या ठिकाणी तो गोवळकोंडाचा बादशाह आला आणि राजे विचारतायत, बादशहाजी आपण इथं? तसा तो गोवळकोंडाचा बादशाह बोलता झाला, अरे या महाराष्ट्राचा
करायच्या आधी त्या पाऊलाखालची माती माझ्या मस्तकाला लागावी ना, म्हणून राजा तुम्हाला जातीनं न्यायला आलोय. त्या बादशहानं महाराजांची पालखी उचलली, खांद्यावरती घेतली आणि आगत स्वागत त्या गोवळकोंड्यामध्ये केलं. आणि सगळं झाल्यानंतर त्या बादशहानं आपली संपत्ती दाखवायला सुरुवात केली. राज, हा आमचा खजिना, सोने हिरे माणिक मोती प्रत्येकाचे ढिगाऱ्याचे ढिगारे घातलेले. राज, ही आमची शस्त्रशाळा, या ठिकाणी वेगवेगळे शस्त्र तयार केले जातात. आणि तो गोवळकोंडाचा बादशाह पुढे जाऊन म्हणतोय, राज, ही आमची हत्ती शाळा. राजांनी पाहिलं तर कर्नाटकी बलाढ्य बुलंद असे हत्ती त्या ठिकाणी होते. राजाची नजर भारावली आणि राजांची भारावलेली नजर त्या गोवळकोंडाच्या बादशहानं हिरडी. आणि तो गोवळकोंडाचा बादशाह म्हणतोय, राज, तुमच्याकडेही असतील की असे कर्नाटकी बलाढ्य बुलंद हत्ती? राजांना काय सांगावं कळेना, कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही. मग काय करावं? पण राजांनी सांगितलं, हे बघा बादशहाजी, आमच्याकडे एवढे मोठे कर्नाटकी हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं मात्र जरूर आहेत. असं म्हटल्याबरोबर तो गोवळकोंडाचा बादशहा म्हटला, राज, त्यातला एखादा माणूस तुम्ही तुमच्या सोबत आणलाच असेल की? राजांच्या शेजारी यसाजी कंकू उभे होते. राजांनी यसाजीच्या पाठीवरती थाप टाकली आणि सांगितलं, हाही त्यातलाच आहे. तो गोवळकोंडाचा बादशाह म्हटला, यसाजी हत्तीसारखा? मग राजा, तुमचा हा हत्तीसारखा माणूस आमच्या हत्तीशी झुंज देऊ शकेल का? तशा सहजतेशी पुढे सरले यसाजी. आज्ञा द्यावी राज. आज्ञा झाली. मैदान तयार करण्यात आलं. एका बाजूला तो कर्नाटकी बलाढ्य बुलंद हत्ती उभा राहिलेला आहे, एका बाजूला यसाजी कंक उभे राहिलेले आहेत. यसाजींच्या पाठीमागून लोकांनी आरडायला सुरुवात केली, अरे नको जाऊ यसाजी, मरशील फुकाट. पण ऐकताय ते यसाजी कसले पुढे गेले. राजांनी दिलेली शिकवण आठवली, जर हत्तीला आकळायचं म्हटलं तर हत्तीचं शेपूट ताब्यात घेणं गरजेचं आहे. म्हणून ते यसाजी हत्तीच्या शेपटाकडे निघाले, पण हत्तीनं घात केला. यसाजींना आपल्या सोंड्यामध्ये धरलं, गरगर 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 फिरवलं आणि वरती आकाशामध्ये टाकलं. सगळ्यांनी डोळे मिटले. संपला यसाजी. परंतु तेवढ्यात यसाजींनी आपल्या मनातून संशय बाहेर काढली आणि खाली येत असताना एक जबरदस्त गाव त्या हत्तीच्या सोंडीवरती गेला. पावर झाला आणि झाल्याबरोबर सगळ्यांनी डोळे उघडले आणि त्यांना दृश्य दिसलं. ते यसाजी त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. त्यांच्या तलवारीतून टपटप टपटप रक्त खाली पडत होत आणि तो हत्ती धारा तीर्थ खाली पडलेला होता. हे सगळं शौर्य, हे सगळं धैर्य त्या गोवळकोंडाच्या बादशहानं पाहिलं. आणि तो गोवळकोंडाचा बादशाह म्हणतोय, अरे या महाराष्ट्राच्या हत्तीना हा कर्नाटकी बलाढ्य बुलंद हत्ती मात्र मारून टाकला. असं म्हणून तो बादशाह पळत पळत यसाजींकडे आला. आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढली आणि यसाजींच्या गळ्यामध्ये घालायला लागला. यसाजी, हे तुमचं कौतुक. तसे सरदिशी पाठीमागे सरले यसाजी आणि यसाजी बोलते झाले, हे बघा बादशहाजी, आमचं कौतुक करायला आमचे राजे पुरेसे आहेत. ज्यांनी दुसऱ्याच्या कौतुकाची कधी आपल्या पाठीवरती थापही पडून गेली नाही ना, ते होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आणि ती कोटी मावळ्यांची राजांवरती असलेली निष्ठा. ज्या ठिकाणी निष्ठा जिवंत असते त्या ठिकाणी अस्मिता जिवंत असते. ज्या ठिकाणी अस्मिता जिवंत असते त्याच ठिकाणी स्वराज्य घडतं. विठ्ठल विठ्ठल.